दादांची धमाकेदार एंट्री झाली. हे बघा, दादा जिवंत हो. तुम्ही बरोबर ऐकतायत, दादा जिवंत. आणि तुम्हाला दाखवतो मी दादा कुठे आहेत, कसे आहेत, सुखरूप आहेत का, सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. ज्या पद्धतीने बोललं गेलं होतं की विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये दादांचा मृत्यू झाला, तर याबद्दल शेवटी खुलासा समोर आलेला आहे. तर बघा, त्या विमानात दादा बसलेच नाही आणि दादा दुसऱ्या विमानात होते. त्यामुळे दादा जिवंत, दादा वाचले. आणि मग दादा कुठे आहेत, दादा कोणत्या तारखेला धमाकेदार एंट्री बारामतीमध्ये करणार आहेत, त्याबद्दल आता बातमी समोर आलेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. चला जाणून घेऊया आपण या संदर्भात संपूर्ण माहिती. आणि तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या समोर आता पुढील एका मिनिटात अशी धक्कादायक माहिती तुम्हाला खुलासा पाहायला भेटणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर बघा, ज्या पद्धतीने विमान हे लँडिंग दरम्यान रनवेच्या बाजूला जाऊन कोसळलं, त्यामध्ये बघा विमानाचा स्फोट झाला. त्यामध्ये विमानात जेवढे पण लोक होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बरोबर, एवढी गोष्ट तुम्हाला सर्वीकडे सांगितली जात होती, परंतु जे गोपित सत्य होतं ना, ते कोणीच तुम्हाला सांगत नव्हतं. विमान हे दुसरंच होतं हो. आत्ताच एक नवीन माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती आत्ताच 10 मिनिटाच्या पहिले ही माहिती आपल्याकडे मिळालेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रथमदा ही माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बघा, 10 मिनिटा पहिले ही माहिती आलेली आहे की जे दादांचं विमान होतं ते दुसरंच होतं म्हणे. आणि बघा काय खुलासा आला, मग समोर तुम्हाला सांगतो मी. आता हे बघा, दादा ज्या विमानात बसले होते ते मुंबईहून बारामती येथे येत होतं. मुंबईहून बारामती येत असताना ते विमान रनवेच्या बाजूला कोसळला म्हणे, असं सांगण्यात आलं. परंतु आता या संदर्भात भरपूर शंका आणि इंस्टाग्रामवरती नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे की दादा जिवंत, दादा जिवंत, या तारखेला दादा कमबॅक करणार, या तारखेला एंट्री मारणार. आणि अशा भरपूर न्यूज बातम्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर कसं शक्य आहे असं जे तुम्हाला सांगितलं जात की दादा जिवंत आहेत, तर या पूर्णपणे अफवा आहेत. या अफवांपासून दूर राहा. काही राजकीय नेते देखील या संदर्भात शंका उपस्थित करत आहेत. दादा जिवंत आहेत असं देखील काही जण म्हणत आहेत. ती बॉडी दादांची नव्हती असं देखील काही मोठमोठले नेते पण म्हणत आहेत. परंतु एक प्रकारे अफवाच आपण म्हणू शकतो, कारण दादांचा दुर्दैवी त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे दादांचा अंत्यविधी पण झालेला आहे. त्यामुळे असं आपण आता म्हणू शकत नाही की दादा जिवंत असतील म्हणून. तर आता आपण दादांवरती एवढं प्रेम करायचं, त्यामुळे आपल्याला ते तसं वाटत आहे की दादा जिवंत आहेत. परंतु दादा आपल्या मनात जिवंत आहेत. रियालिटीमध्ये दादांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. ओके.